मला एकदा पुनश्च संधी दिल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। आजचा माझा विषय आहे की रील्स स्वैराचाराला आमंत्रण देतात का। खरं तर आज 6 वर्षाच्या मुलापासून आजचं युग इंटरनेटचं युग आहे, आजचं युग मोबाईलचं आहे। टेक्नॉसॅव्ही आपण सगळे झालेलो आहोत आणि 6 वर्षाच्या मुलापासून तर 96 वर्षाच्या माणसापर्यंत वयोवृद्धापर्यंत सगळेच लोक मोबाईल बघतात आणि सर्वात जास्त बघितला जाणारा कंटेंट जर कुठला असेल तर तो रील्स आहे। म्हणजे एक वेळेस रेल्वेचा डबा संपून जातो परंतु आपलं रील्सचं स्क्रोलिंग ते 5-5, 6-6 तास संपत नाही। परंतु रील खरंच स्वैराचाराला आमंत्रण देतात का, तर त्याची 2 कारणं अशी आहेत की तुमची मानसिकता कशी आहे, आपला दृष्टिकोन कसा आहे। आज आपलं गुगल असेल, यूट्यूब असेल हे इंटेलिजन्स आहे। हे आपण काय बघतो, आपण काय विचार करतो हे सगळं त्याला माहिती असतं आणि त्याच्यावर तो आपल्याला ते रील्स दाखवत असतो। जर आपण अश्लील गोष्टी बघत असू, आपण जर विभत्स गोष्टी बघत असू, आपण जर चुकीच्या जाती धर्माच्या गोष्टी बघत असू तर आपल्याला तेच कंटेंट तो दाखवेल। पण जर आपण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या जर चांगल्या गोष्टी बघत असू तर रील्स आपल्याला तेच दाखवतील। पण म्हणून आपला दृष्टिकोन कसा आहे ते महत्त्वाचं आहे। रामदास स्वामी सांगतात की जया अंतरी भाव तैसा तया अंतरी वसे देव तैसा। तुमच्या मनात भाव कुठला असेल तेच तुमच्या समोर येतं आणि म्हणून जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला, जर पेला अर्धा भरलाही म्हणता येतो, पेला अर्धा सरलाही म्हणता येतो। जर तुम्ही जर अर्धा भरला म्हटला तर तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन होईल आणि अर्धा रिकामा म्हटला तर तो निगेटिव्ह दृष्टिकोन होईल। म्हणून मला असं वाटतं रील्समधून खूप काही तरुणांना शिकण्यासारखं आहे, परंतु आपली मानसिकता काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर कंट्रोल। तुम्ही जर 2-2, 3-3 तास जर रील बघत असाल तर ती मानसिकता मुलांची बिघडेल, तरुणांची बिघडेल आणि वृद्धांची सुद्धा बिघडेल। म्हणून आपल्याला आपलं स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजेत, आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर कंट्रोल पाहिजेत आणि ते असेल तर मला असं वाटतं रील स्वैराचाराला आमंत्रण न देता ते आपल्या तरुणांना एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन देतील आणि तरुणांसाठी एक नवं प्लॅटफॉर्म उभं करतील। आर्थिकदृष्ट्या इतके सुंदर व्हिडिओ येतात, सामाजिकदृष्ट्या इतके सुंदर व्हिडिओ रील्सवर येतात, परंतु पालकांचे सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुलांना काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे पालकांच्या हातात खूप आहे। म्हणून पालकांनी सुद्धा ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। स्वैराचाराला आमंत्रण देत असताना सर्वात पहिले पालकांची जबाबदारी की आपला मुलगा काय पाहतोय, आपली मुलगी काय बघते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद।